नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीतज्ञ उदय बोराटे स्वागत करतो आपणा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आपला प्लॉट जवळजवळ आता 30 ते 35 दिवसाच्या पुढे गेला असेल आणि जसं आपण या व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे आपल्या शेतामध्ये असणारे जे सोयाबीन पीक आहे त्याची पानं जवळपास सगळी कुरतडलेली आपल्याला बघायला मिळतात। त्या पानाच्या जाळ्या झालेल्या आपल्याला बघायला मिळतात। तर अशा स्टेजला आपल्या शेतामध्ये आपण जर बारकाव्याने जर बघितलं तर तिथं तुम्हाला हिरव्या रंगाची उंटाळी आणि दुसरी म्हटलं तर बिहार हेरी कॅटरपिलर, जिला आपण मराठीमध्ये केसाळ आळी किंवा सुरवंटवर्गीय आळी असंही म्हणतो, तर ती आपल्याला आलेली बघायला मिळते। ह्या आळ्या काय करतात तर आपली पानं पूर्णपणे कुरतडून खातात आणि आपल्या पानाला नष्ट करतात। जर झाडाला पानच राहिली नाहीत तर पुढे जाऊन त्या झाडामध्ये अन्ननिर्मिती पण होत नाही आणि अन्ननिर्मिती कमी झाल्यामुळे आपल्या झाडामध्ये होणारा वाढ आणि विकास हा थांबला जातो। परिणामी तुम्हाला लागणारी पुढे फुलांची संख्या आणि शेंगांची संख्या सुद्धा कमी लागते। त्यामुळे वेळेतच ह्या आळ्यांना रोखणं खूप गरजेचं आहे। मग ह्या आळ्यांना कंट्रोल करण्यासाठी काय करावं लागेल तर तेज ॲग्रोटेकचं हेक्लर नावाचं प्रोडक्ट आहे, तर त्याचा 10 ते 12 ml प्रति पंप ह्या हिशोबाने आपल्याला फवारणी करायची। तर हेक्लर या प्रोडक्टमध्ये थायमिथॉक्झाम प्लस लॅम्बडासायलोथ्रिन असे 2 घटक आहेत आणि ह्या 2 घटकांच्या कॉम्बिनेशनमुळे काय होतं की तुमच्या शेतामध्ये असणारी जी कुठली पण आळी असेल ह्या आळीचा प्रादुर्भाव रोखला जातो। त्यासोबतच जर तुमच्या शेतामध्ये रस शोषण करणाऱ्या किडी असतील तर त्यासुद्धा थांबवल्या जातात। तर असा हा दुहेरी फायदा ह्या औषधामुळे आपल्याला झालेला बघायला मिळतो। त्यासोबतच आपल्या पिकामध्ये, कारण वातावरण जर तुम्ही बघितलं तर हे ढगाळ आहे, त्यासोबत वातावरणामधली ह्युमिडिटी ही सगळ्यात जास्त आता चालू आहे। यामुळे काय होतं की आपल्या पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो। मग ह्या प्रादुर्भावाला पिकं बळी पडू नयेत किंवा तुमच्या शेतावरती जर तांबेर आला असेल किंवा पिकावरती जर डाग आले असतील किंवा पानांवरती जर बुरशीजन्य टिपके आले असतील तर ह्याला वेळेतच कंट्रोल करण्यासाठी आपण त्यासोबत मोटामॅन म्हणजेच मेटालॅक्सिल प्लस मँकोझेब हा घटक असलेला प्रोडक्ट आपल्याला फवारणीमधून वापरायचे। म्हणजेच काय होईल की आपल्याला पिकावरती फुलधारणा होण्याच्या आधीच आपल्या पिकावरच्या आळ्या, रस शोषण करणाऱ्या किडी आणि रोग हे वेळेतच आटोक्यात येतील आणि आपल्या पिकाला हेल्दी फुलधारणा करण्यासाठी एक चांगला चान्स मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, आता ही जी अवस्था असते ही अवस्था फुलधारणेसाठी अतिशय योग्य अवस्था असते। मग आपल्या पिकाला उत्तम फुलधारणा झाली पाहिजे, नुसतीच फुलधारणा न होता ती फुलं ही मोठी आणि सशक्त बनली पाहिजेत। त्यासोबतच जास्तीत जास्त फुलांचं फळामध्ये म्हणजेच शेंगांमध्ये रूपांतर झालं पाहिजे। यासाठी एक उच्च दर्जाचं टॉनिक वापरणं आपल्याला खूप गरजेचं असतं। यासाठी तेज ॲग्रोटेक घेऊन आला आहे सदाबहार। तर तेज ॲग्रोटेकचं सदाबहार नक्की करतं तरी काय तर सदाबहार हे आपल्या पिकामध्ये भरपूर जास्त प्रमाणामध्ये फुलधारणा करतो। नुसती फुलधारणाच करत नाही तर त्यासोबत तुमच्या पिकाला लागलेली जी काही फुलं असतील ही सशक्त, मोठी आणि चांगल्या क्वालिटीचे बनवतं। त्यामुळं त्याच्यामध्ये तयार होणारा पोलन ग्रेनसुद्धा चांगला असतो आणि परिणामी पॉलिनेशन चांगलं होतं आणि जास्तीत जास्त फुलांचं फळांमध्ये रूपांतर होतं। म्हणून शेतकरी मित्रांनो, आपल्याला फुलधारणेच्या वेळी सदाबहार वापरणं खूप गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पीक असो किंवा इतर कोणतेही पीक, प्रत्येक पिकामध्ये तुम्हाला कोणतीही समस्या असो किंवा तुमच्या प्रत्येक पिकामध्ये अगदी लागवडीपासून ते शेवट काढणीपर्यंत कोणत्याही स्टेजचं मार्गदर्शन अगदी मोफत मिळवायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर म्हणजेच 91 305 305 91 ह्या संपर्क क्रमांकावरती कॉल करा आणि तुमच्या प्रत्येक पिकाचं मार्गदर्शन अगदी मोफत मिळवा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।